सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स आपल्या फ्रेशर्स पार्टीची थीम सुद्धा हीच आहे, बॉलिवूड. काय चाललंय काय चाललंय तू गेला मी आहे ना सगळे चूक वाजीच आहे. तुला काय वाटतं मी जायला हवं उद्या पुण्याला? हो मनवात पण मेडिकलची एंट्रन्स द्यायला नाही, तुझ्या स्वप्नांची एंट्रन्स द्यायला. साली साली काय झालं? अगं मगाशी मी जरा एक कोल्ड ड्रिंक प्यायले तर मला जरासं अनइझी होतं. करेक्ट, नीरव अँड मनवा. सायली 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 उठ. ए जरा साईडला वा. ए हवाई होते जरा बाजूला जरा. अगं काय झालं हिला? सायली अचानक चक्कर आली. चक्कर कशी आली? पण तिने काही खाल्लं होतं का? मगाशी कोल्ड ड्रिंक प्यायली होती तेव्हा अनइझी वाटत होतं म्हणाली. कोल्ड ड्रिंक म्हणजे ती स्वतःच प्यायली होती की तिला कुणी? हा चल हिला घेऊन हॉस्टेलवर चल आणि तुम्ही सगळे पार्टी संपली आहे ना आता, सगळ्यांनी आपापल्या घरी जा. चल मी डॉक्टरला फोन करते. सायली तुला नक्की बरं वाटतंय ना आता? हे बघ मला असं वाटतंय मी डॉक्टरांना बोलवते, म्हणजे रात्री काही प्रॉब्लेम झाला तर. नाही मॅडम नको, खरंच नको. म्हणजे आता एवढं रात्री धावपळ करायला नको. आणि बरी आहे मी तशी, बरं वाटतंय खरंच. रात्री तसंच काही वाटलं तर सांग मला, आणि सकाळी एकदा भेटून जा मला. हो टेक केअर. सायली मला सांगशील का नक्की काय झालं होतं पार्टीत? काहीच नाही मॅडम. हे बघ तू मोकळेपणानं बोलावं यासाठी मी त्या दोघींना बाहेर थांबायला सांगितलंय. तू प्लीज सांग ना मला. मला तसा अंदाज आहे पण तू जर सांगितलंस तर. एक्सक्यूज मी. सर तुम्ही? हो फोन आलेला पार्टीत गडबड झाल्याचा, म्हणून आलो. सगळं व्यवस्थित आहे ना? बरी आहे म्हणते. पण काय झालं काय होतं? काय नाही हो सर, या मुलांना आपण जरा सूट दिली ना की मोकळं रान दिल्यासारखं सुटतात. मॅडम नक्की काय झालंय पार्टीत? पार्टीत चक्कर आली होती हिला. कोल्ड्रिंक मधून कोणीतरी. व्हॉट? कोणी? सायली आता तरी सांगशील का? बहुतेक नवनीत. खरं खरं सांग काय केलंस? मी तेच पुन्हा सांगतोय तुला की मी काही केलेलं नाहीये. बघ शेवटचं विचारतोय, तिच्या ड्रिंक मध्ये काय टाकलं होतंस? तुझा माझ्यावर भरोसा राहिला नाही का? मी जर असं काही केलं असतं ना तर सगळ्यात आधी येऊन तुला सांगितलं असतं.
विश्वास ठेव माझ्यावर की मी तिच्या ड्रिंकमध्ये काही टाकलेलं नाही. मग ती चक्कर येऊन कशी पडली? मला नाही माहीत. हे बघ, नंतर जर कळलं ना मला. त्यानेच दिलं होतं मला कोल्ड्रिंक. पण नवनीत असं काही. प्लीज सर, गेली 2.5 वर्ष ओळखते मी त्याला. अभ्यास कमी आणि टवाळखोरी जास्त करतो तो कॉलेजमध्ये. हो हो, पण तो असं वागेल असं वाटत नाही मला. स्पेशली पार्टीची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर असताना. तेच कळत नाहीये मला. जाऊ दे ना, उद्या मी सरांना सगळं काही सांगणार आहे आणि दोघांनाही त्यांच्यासमोर उभं करणार आहे. कसं समजवू तुला? तू मला त्या दिवशी सांगितलं ना, त्या दिवसापासून मी तिच्या सावलीला देखील फिरकलो नाही. तिला दिलेलं कोल्ड्रिंक मी घेऊन गेलो नव्हतो, वेटर सर्व करत होता आणि मी वेटरकडून घेऊन तुला दिलं कोल्ड्रिंक. आणि हेच खरंय. मला सगळं कळतंय मॅडम, पण आपण यातून काहीतरी वे आउट काढायला हवा ना. आफ्टर ऑल मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हे त्यांना कळायला नको का? आपणच किती काळजी करत बसायची त्यांच्या भविष्याची. नुसतं मॉडर्न कपडे घातले आणि पार्ट्या केल्या म्हणजे झालं, मोठे झालो असं वाटतं त्यांना. अहो मॅडम, मला तुमचं सगळं पटतंय, पण तरी एकदा मुलांशी बोलून बघायला काय हरकत आहे? आपण तरी कुठं कुठं लक्ष देणार? घरातला स्वयंपाक सांभाळणार, मुलांचा अभ्यास घेणार, लेक्चर्स अटेंड करणार. जाऊ दे ना सर, तुम्ही बोलून घ्या काय ते, नाहीतर सर बघतीलच काय करायचं ते. सायली, मला नक्की पार्टीत नवनीत तुझ्याशी काय वागला ना ते माहित नाहीये, पण तुला नक्की खात्री आहे की हे सगळं नवनीतने केलंय? आपण नवनीतशी बोलूयात का? मला त्याच्याशी काही बोलायचं नाहीये सर. सायली, मी तुझा राग समजू शकतो, पण हे बघ, कोणाची बाजू घ्यायची आहे ना म्हणून सांगत नाहीये मी. गैरसमजातून कोणाचं आयुष्य वाया जाऊ नये ना म्हणून म्हणतोय मी. कारण त्याने जर हे केलं नसेल तर. पण मग प्रिन्सिपल सरांना सांगेलच ना तो उद्या तसं. मग ते बघतील काय करायचं आणि काय नाही ते. हो, पण आपल्या सरांचा स्वभाव बघता ते त्याला त्याची बाजू मांडू देतील असं वाटतंय का तुला? म्हणून म्हणतोय आपण आधी नवनीतशी बोलूया. सर, मला तुमचा मुद्दा पटतोय, पण मला खरंच नाही बोलायचं त्याच्याशी काहीच. आता मी त्याला डायरेक्ट प्रिन्सिपल सरांसमोरच भेटेन. सॉरी सर. ठीक आहे, काळजी घे, येतो मी. प्रिन्सिपल पर्यंत कशाला न्यायचं प्रकरण? का नाही न्यायचं प्रकरण? फ्रेशर्स पार्टी संपली आहे. लोणी तयार झालंय ना, तर मग दूध म्हशीचं की गायचं हे करण्यात काय पॉइंट आहे? हो, पण मग म्हैस जर माझी असेल तर लोणी ह्यानी खाण्यात काय पॉइंट आहे? म्हणजे मनवा आणि नीरव पार्टनर्स नव्हतेच, तर मुळातच ह्यांना बेस्ट कपल अवॉर्ड मिळणं चुकीचं आहे. तर मग तशी ती तुझी कुठे होती? माझी होती ना पार्टनर. एक्झॅक्टली, तेच सांगतोय मी. जर ती तुझी पार्टनर होती तर नीरवला अवॉर्ड का? अरे त्याला मिळालं काय, मला मिळालं काय? ट्रॉफी तर आपल्याच रूमवर आली आहे ना ती बघ. ए बाळा, मी असलं फालतूचं कॉन्सोलेशन प्राइज वगैरे घ्यायला आलेलो नाही. हा, माहितीये, पण जर सईताईला आणि तेजूताईला तू नाही आवडलायस, त्यात नीरूची काय चूक आहे? पण मुळात ते टेक्निकली चुकीचं आहे. काय सईताईला तू न आवडलं? नॉनसेन्स. आय हेट पीजेस. आरामात. म्हणजे मनवा आणि नीरवला अवॉर्ड मिळणं. हे घे, हे सवय ना तुला, ठेव तुझ्या जवळ. कृपा कर, शांत राहा. जे मिळते ते कोणीतरी हिसकावून घेतोय. घरातले पण तसेच आणि बाहेरचे पण. ए बाळा, मी काही हिसकावून वगैरे काही घेत नाही. आय डिझर्व दिस अवॉर्ड. चल चल. हा, चल. चल हट. अरे नीरू, कशाला एवढं मनाला लावून घेतोस? हा, तुला माहितीये ना तो कसा आहे. अरे झोपेत एवढा बोलतो तर जागेपणी काय. आणि फ्रेशर्स पार्टीत छोटा मोठा झालाच की घोळ. ती सायलीच घे की, चक्करून पडली ती. आता मला सांग,
की झेपत नसेल तर कशाला यायचं ना पार्टीला. सॉरी, तुझं चालू दे. सॉरी. हा नवनीत, काय चाललंय हे? अहो सर, ते पार्टीबद्दल जरा आम्ही बोलत होतो. पार्टीत जे काही घडलंय ना, कळलंय मला सगळं. अहो सर, पण मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये. नाही म्हणजे सर, तुम्ही विचार करा ना की मीच पार्टी ऑर्गनाईज केली आहे, मीच असं का करेन सर? हे बघ नवनीत, या क्षणाला तू कितीही एक्सप्लेनेशन दिलंस ना, तरीही लोक तुलाच दोषी समजणार आहेत. गेली 2.5 वर्ष आम्ही शिक्षक तुझा बेशिस्तपणा खपवून घेतोय. म्हटलं जाऊ दे, मनाने चांगला आहे, सुधरेल. म्हणजे सर, तुम्हाला पण वाटतं की मीच? हे बघ, मला काय वाटतंय ना ते महत्वाचं नाहीये. हे जे काही घडलंय ना, ते कोणीही केलेलं असलं ना तरी उद्या प्रिन्सिपल सरांसमोर तुला उभं राहायचंय. पण सर, खरंच माझी काही चूक नाहीये. देन प्रूव्ह इट. यू हॅव नो अदर ऑप्शन. हॅलो लाइटिंग, उतरा, गाडी काढायची. चल ना. अरे तुझी गाडी आहे काय? बाई बस ना, बस बस. थँक्स. गाडी पुसली म्हणून? अगं थँक्स काय, तुमचीच गाडी आहे. बाई तुझीच आहे ना? यू सो फनी. विंचरायला घरी घेऊन जा. अरे ऍक्च्युली तू मला पार्टनर साठी विचारलंच नसतंस तर मी या पार्टीला आलेच नसते. बस काय? आणि ऍक्च्युली मी या पार्टीला आले नसते तर आमचं पॅचअपच झालं नसतं. सो थँक्स. माय प्लेजर. से थँक यू. थँक्स ब्रो. तू पार्टीत काय कारल्याची भाजी खाल्लीस काय रे? अरे जरा हसून बोल. भाई ही आली आहे परत तुझ्या आयुष्यात माझ्यामुळे. हसून बोल जरा. थँक्स ब्रो. पण थँक्स म्हणू नको रे, आपल्याला सवय आहे. अँड सॉरी. नाही 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 नको, मी म्हटलं ना आपल्याला सवय आहे. म्हणजे असं सोशल वर्क करायची. जोड्या जुळवण्यात आपण एकदम वरचा क्लास आहे. ओके देन बाय. हा हा हा, ये ये बस बस. आपल्या आयुष्यात बहुतेक जोड्या जुळवायचाच राहणार आहे. थँक्स. काय रे, हार्ट ब्रेक? पगली, हार्ट ब्रेक काय, सवय आहे आपल्याला. चॉकलेट नको थँक्यू. घे भाई. नाही काय मिसळलंय यात, नाही तुला चक्कर येणार. घे. गप रे. ओ आय गॉट इट, आय गॉट इट. साईज 0, डाएट कॉन्शियस. हिचं काय झालं चक्कर क्वीनचं? सायली माहित नाही रे, रेणू आणि परी तिला हॉस्टेलवर घेऊन गेल्यात. मी आता चाललीच आहे तिला भेटायला. ते झालं की जाईन घरी. नीट जाशील का येऊ कंपनीला? नाही नको, मी रिक्षानेच जाणार आहे घरी. माट घरी नाही ग, मग गर्ल्स हॉस्टेलला. शट अप. आता झोपलाय. हे काय, ही कुठं जायची तयारी? सांगतो नंतर. नंतर म्हणजे? आल्यावर. आलं एक पण परत कधी येणार आहेस तू? अरे आल्यावर कळेल. पण मग एवढ्या रात्री तू एकटा जाणार? मी येतो ना तुझ्यासोबत. अरे मला कोण खाणार आहे? आणि खाल्लं तरी बरंच होईल म्हणा. अरे पण मग तू कुठे चाललंयस हे समजा मला कोणी विचारलं तर मी त्यांना काय सांगायचं? त्यांना सांग नीरव गेला. पण कुठे गेला? कुठे जायचंय तेच शोधायला. अरे नीरव, नीरव काय कळतच नाही. कुठे जायचं काय? हे काय? नीरव सायली हे घे. काय? लिंबू सरबत घे. अगं रेणू, मी ठीक आहे आता, काही नाही झालंय मला. असं कसं?
सायली, कधीतरी ऐक ना माझं. बरं वाटत नाही म्हणून देते ना, घे पी. बरं बाई, पिते. कसं वाटतंय आता? मी बरी आहे. तुला काय झालंय? चेहरा का पडलाय? मला कुठं काय चाललंय? हो, पार्टीत डान्स फ्लोअरवर तर कटरीनाचा केफ चढला होता तुला. आता काय झालं मग? तुला पण तो चढला होता की मग केफ, त्या नवनीतचा माज उतरवायचा. त्याचं काय झालं? अगं मी नीट विचारते ना, तुला नीट उत्तर देऊ शकतेस ना परी. सतत तुला भांडायला सवय का? परी, सायली, नका ना भांडू. सॉरी. मी पण सॉरी. सायली, कशी आहेस? मी बरी. डॉक्टर येऊन गेले? नाही, ऍक्च्युली मीच सांगितलं मॅडम ना, आता नका बोलू डॉक्टरांना. म्हणजे आता थोडी तब्येत बरी आहे ना, उगाच रात्री त्यांना धावपळ कशाला. ओके. सायली, तू इथे? हाऊ डेअर यू. सायली, तू जर माझा फोन उचलला असता ना तर हे डेअरिंग करायची गरज पडलीच नसती. का उचलू मी तुझा फोन? अगं, माझी बाजू ऐकून घेण्यासाठी. हे बघ सायली, तुला किंवा इतरांना वाटतंय तसं मी काही चुकीचं केलेलं नाहीये. हो हो. तू मला जबरदस्ती करून तुझ्यासोबत पार्टीला यायला भाग पडलंस. तू मला कोल्ड्रिंक पाजलंस आणि इतक्या रात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये तू माझ्या रूम मध्ये घुसलायस आणि तरीही तुला असं वाटतंय की तू काहीच चुकीचं केलेलं नाहीयेस. हो सायली, मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये. आणि हे बघ सायली, हे तुलाही माहिती आहे. मला माहित असून फायदा नाहीये. अरे, उद्या प्रिन्सिपल सरांना या सगळ्यातलं काय काय माहित होतंय ना, ते महत्वाचं आहे. आणि पार्टीतल्या प्रकरणासोबत तू आत्ता माझ्या रूम मध्ये आलायस हे जेव्हा त्यांना कळेल ना, तेव्हा तू आयुष्यात परत या हॉस्टेलमध्येच काय कॉलेजमध्ये सुद्धा पाय नाही ठेवू शकत. एक मिनिट. तुला जर असं वाटत असेल की रस्टिकेट होण्याच्या भीतीने मी इथे आलो तर तसं नाहीये. हे बघ, गुन्हा करून फासावर जायला पण घाबरत नाही मी. पण गुन्हा नसताना कुणी जर माझ्याकडे बोट पण दाखवलं ना तर मी खपून घेत नाही. वा, छान छान, मस्त आहे हा लाईन. बघ, उद्या प्रिन्सिपल सरांसमोर ट्राय करून बघ. त्यांना आवडली तर बेस्ट, ऑर एल्स. हे बघ सायली, बाय बाय. सायली, आर यू शुअर हे त्यानेच केलंय? नाही नाही, म्हणजे त्यानं केलं नसेल तर उगाच. मनवा, मला जरा झोप येते. मी झोपते. गुड नाईट. फोन पण नाही उचलत आहे. कसा मुलगा आहे हा? कुठे गेला असेल? नाश्त्याला पैसे नाहीत तर आपल्याला सांगायचं, आपण दिले असते पैसे. उगाच नका कशाला खातोय? नका खात नाहीये, मग विचार करतोय. कशाला? कशाला? तुला कशाला असं विचारायचं का? नाही नाही, ते ज्याला विचार करायला जमतं ना त्याला. म्हणजे तुझं असं म्हणणं की मला विचार करायला जमत नाही? हा, हे बघ, आधीच डोक्याची झाली हाय मारी. तू मला नको करायलास मारामारी. हो हो हो, शांत हो. वर ये. लगेच काय तांबडा पांढरा होतो रे? आटशील ना कधीतरी. काय झालंय? मला नाही सांगायचं तुला. तुला सांगितलं ना, तू प्रत्येक गोष्टीची मस्करी करतोस. हा, असं ना? मला नाही ना सांगणार तू? नाही सांगणार. असं करणार ना तू? अरे गप्रे. हे बेबी, तुला मॅटर कळला का? तुला कसं काय कळलं मॅटर? कसा काय म्हणजे? मी काल रात्री हॉस्टेलवर गेले होते ना. हा, तू हॉस्टेलवर आलेली? मला का नाही भेटलीस तू? मी तुला का भेटेन? मी सायलीला भेटायला गेले होते. हा, बॉईज हॉस्टेलवर सायलीला भेटायला? मी बॉईज हॉस्टेलवर का जाईन? मी काल रात्री गर्ल्स हॉस्टेलवर गेले होते. अरे पण तूच तर बोललीस ना बॉईज हॉस्टेलला आलेली नीरूला भेटायला. अरे नीरवला कुठे? मी सायलीला भेटायला गेले होते. आणि मग नीरूचं मॅटर कसं काय कळलं तुला? अरे गप्पा. श्रीदेवी आणि अनिल कपूर कुठले? तू श्रीदेवी झालेली? अरे गप,
तुम्ही घडलेला मॅटर सांगताय का नवीन मॅटर घडवताय का मला कन्फ्यूज करण्यासाठी मॅटर वाढवताय? काय मॅटर काय झालंय? थांब थांब, मी सांगतो. नीरूचा काहीतरी मोठा मॅटर झालाय. राहुल तू त्याचा कसला मॅटर? ओ तो काही एवढा सिरियस नाही. म्हणजे आहे बट ही कॅन हँडल इट. भाई मौगास कशाला वाढवून सांगतोय? म्हणजे तुला माहितीये नीरू कुठे येते? हो, म्हणजे अंदाज आहे. डोंट वरी, तो बरा असेल. बरं ते सोड, तुला सायलीचा मॅटर कळला का? उद्या पेपरात येईल मानवा. काय शिळी बातमी देते, अख्ख्या कॉलेजला माहितीये. ते नाही, काल रात्री नवनीत गर्ल्स हॉस्टेलवर आला होता. काय बोलते? नवनीत गर्ल्स हॉस्टेलवर? सम्राट काही डेअरिंग वाज पोरगा आहे. काय सॉरी म्हटला? नाही, त्याचं म्हणणं होतं की त्यानं असं काही केलंच नाही. मला खूप जेन्युइन वाटत होता रे तो. हे आपल्याला असं वाटतंय, पण खरं काहीतरी वेगळंच असतं. ही अशी पोरं आधी ढिगभर माती खातात आणि मग मी नाही खाल्ली म्हणत गावभर दवंडी पिटतात. तुम्हाला माहितीये? थांब रे जरा. मग सायलीचं काय म्हणणं आहे? ती तिच्या निर्णयावर ठाम आहे. थोड्या वेळाने नवनीतला घेऊन प्रिन्सिपल सरांकडे जाणार. झालं जे होते त्याचे रेसिग्नेशन लेटरवर सही. तेच ना, मला फार वाटतंय त्यांच्याकडे जाण्याआधी ना सायलीनं त्याला त्याची बाजू मांडण्याचा एक चान्स तरी द्यावा. सवाल एक चान्स दिलाच पाहिजे, नाही तर आपले प्रिन्सिपल सर हाती आलेला चान्स घेतल्याशिवाय राहणार नाही. नवनीत कोलटकर नाही का? तुम्हाला दोघांना मी इकडे का बोलवलंय ह्याची तुम्हाला कल्पना असेलच. हो, काल पार्टीमध्ये जे काही झालं. सर प्लीज बिलीव्ह मी तसं काही केलेलं नाही सर. आपलं काय ठरलं होतं, पार्टीमध्ये जरा जरी गोंधळ झाला तरी मी तुला. पण सर माझी काहीच चूक नाहीये सर. नाही सर. अरे आहे. कसं आहे माहिती का नवनीत, धान्याच्या दुकानामध्ये जाऊन चॉकलेट्स खाऊ नये, त्यामुळे फक्त मनाचं समाधान होतं, आपलं पोट काही भरत नाही. कळलं तुला काही? गेले 2.5 वर्ष तू ह्या कॉलेजमध्ये फक्त चॉकलेट्स खाल्लीस, हिरोगिरी. अभ्यास अजिबात केला नाहीस, हे मूळ कारण आहे. बाकी हे पार्टी वगैरे सगळं निमित्त आहे रे तुझ्या रस्टिकेशन लेटरवरती मी सही करण्याकरता, जे मला खूप आवडतं नेहमीच. ठीक आहे, आता तुम्ही ठरवलंच आहात तर. नाही, मी नाही, ही ठरवणार आहे. मी फक्त सही करणार आहे. सो सायली, काय ठरलंय तुझं? तू मला फक्त रिटर्न कंप्लेंट दे, दुसऱ्या क्षणी मी ह्याला रस्टिकेट करतो.